नमस्कार. या नवीन व्हिडिओमधून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण 7 जुलै 2019 रोजी झालेल्या पेपर 2 मधील मराठी या विषयाचा मराठी भाषा 1 च्या विद्यार्थ्यांनी घेतली होती पेपर 2 मध्ये. तर त्याच्यामध्ये आपण उतारा आणि कविता आपण सोडवून पाहिलेला आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्या प्रश्नपत्रिकेमध्ये राहिलेले अध्यापनशास्त्र म्हणजे पेडागॉजीवर आधारित 15 प्रश्न स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा भाषा 1 हा मराठी विषय निवडलेला असेल तर त्यांनीच हा भाग 4 मधील 91 ते 120 क्रमांकाचे प्रश्न सोडवायचे आहेत. हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या ते लक्षात आलं असेल. तर या ठिकाणी अध्यापनशास्त्राचे प्रश्न असतात ते 106 ते 120 हे या क्रमांकाचे असतात. एकूण 15 प्रश्न विचारले जातात. तर योग्य पर्याय निवडून प्रश्न क्रमांक 106 ते 120 यांची उत्तरे द्यावी लागतात. तर 106 क्रमांकाचा पहिला प्रश्न आहे, कविता शिकवताना पुढीलपैकी कोणती बाब ही सर्वात महत्त्वाची ठरते? तर विद्यार्थ्यांना एक शिक्षक म्हणून कविता शिकवत असताना खालीलपैकी कोणती बाब ही सर्वात महत्त्वाची असते? पर्याय आहेत प्रत्येक कवितेचा एक निश्चित असा अर्थ असतो. कवितेचे एकापेक्षा अधिक अर्थ असतात. कविता सामाजिक मुद्द्यांवर व्यक्त होत नसते. कविता भावनात्मक मुद्द्यांवर भाष्य करीत नसते. तर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. शेवटी 15 प्रश्नापैकी तुमचे किती उत्तरे बरोबर आली हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे. तर कविता शिकवत असताना सर्वात महत्त्वाची जी बाब असते तर ती म्हणजे कवितेचे कोणत्याही कवितेचे एकापेक्षा अधिक अर्थ असतात. तर ही बाब सर्वात महत्त्वाची असते. तर पहिला पर्याय आपण जर पाहिला तर याच्यामध्ये प्रत्येक कवितेचा एकच निश्चित अर्थ असतो असं म्हटलेलं आहे. परंतु कोणत्याही कवितेचा एकच निश्चित असा अर्थ नसतो. त्याच्यामुळे हा पर्याय या ठिकाणी येणार नाही. कविता ही सामाजिक मुद्द्यांवर व्यक्त होत नाही या ठिकाणी नसते, या ठिकाणी सुद्धा नसते. म्हणून हे दोन्ही पर्याय या ठिकाणी येणार नाही. कारण कविता भावनात्मक मुद्द्यांवर भाष्य करीत नसते. त्या ठिकाणी चुकीचं आहे. कारण कविता ही भावनात्मक मुद्द्यांवर भाष्य करते आणि सामाजिक मुद्द्यांवरती सुद्धा ती व्यक्त होत असते. म्हणून पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 हे या ठिकाणी चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक 2 ही सर्वात महत्त्वाची बाब ही कविता शिकवत असताना असते. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, अहवाल लेखन शिकविताना शिक्षिका मुलांना वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे पुरवते. शिक्षिका मुलांना बातम्या वाचून त्यासंबंधी त्यांची निरीक्षणे लिहायला ती सांगते. तर वर्तमानपत्राची ही कात्रणे म्हणजे खालीलपैकी काय? अध्यापन सामग्री, अध्ययन सामग्री, अध्ययन अध्यापन सामग्री की अध्यापन पद्धती आणि धोरण? तर या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. तर शिक्षिका मुलांना अहवाल लेखन शिकवत आहे आणि हे अहवाल लेखन शिकवताना मुलांना वर्तमानपत्रातील बातम्यांची जी कात्रणे आहेत तर ती पुरवते. तर ज्यावेळेस कात्रणे वगैरे पुरवली जातात मुलांना तर ते अध्ययनासाठी दिलं जातं. तर त्याला अध्ययन सामग्री असं म्हटलं जातं. म्हणजे मुलांचं अध्ययन होण्यासाठी जे आपण काही सामग्री पुरवतो त्याला अध्ययन सामग्री म्हणायचं. आणि त्याच्यानंतर शिक्षिका मुलांना बातम्या वाचून त्या संबंधी त्यांची निरीक्षणे लिहायला सांगते. शिक्षिका स्वतः मुलांना बातम्या वाचून दाखवते म्हणजे या ठिकाणी ते अध्यापन झालं. म्हणजे या ठिकाणी ती जे काही कात्रणे आहेत तर ते अध्यापन सामग्री शिक्षकांच्या बाबतीत झाली आणि मुलांच्या बाबतीत ते अध्ययन सामग्री झाली. म्हणजे या ठिकाणी वर्तमानपत्रात जी काही कात्रणे असतात तर ती या ठिकाणी अध्ययन अध्यापन सामग्री असतात. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे 108 क्रमांकाचा, की भारतात किती भाषाकुल मानले गेले आहेत? 4, 6, 8 की 10? तर भारतामध्ये एकूण 4 भाषाकुल मानले गेलेले आहेत. तर लक्षात ठेवायचं आहे, वस्तुनिष्ठ असा प्रश्न आहे की भारतामध्ये भाषाकुल हे एकूण 4 आहेत. प्रश्न पुढचा आहे 109 क्रमांकाचा, पुढीलपैकी कोणत्या पद्धतीत मातृभाषेचा भाषा वर्गात वापर केला जात नाही? तर खालीलपैकी कोणती अशी पद्धत आहे की त्याच्यामध्ये त्या पद्धतीने भाषा शिकवत असताना मातृभाषेचा वापर केला जात नाही? थेट पद्धती, भाषा श्राव्य पद्धती, विसर्जन पद्धती, नैसर्गिक पद्धती? तर प्रश्नाचं उत्तर विचार करून द्यायचं आहे.
आणि असाच विचार करून आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न सोडवायचे आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी व्हिडिओ पाहत असताना विचार करून आपण प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत. व्हिडिओ तुम्ही पॉज करून त्या प्रश्नाचे उत्तर दिले तरी सुद्धा चालेल. तर पहा, ज्या भाषा अध्यापन पद्धतीमध्ये मातृभाषेचा वापर केला जात नाही तर पहा ती थेट पद्धती म्हणून गणली जाते. म्हणजे डायरेक्ट मेथड, ज्याच्यामध्ये जर समजा द्वितीय भाषा इंग्रजी असेल किंवा हिंदी असेल तर ती भाषा शिकवत असताना विद्यार्थ्यांना आपण अध्यापन करताना डायरेक्टली इंग्रजीमधून करणं किंवा हिंदीमधून करणं याला थेट पद्धती किंवा डायरेक्ट मेथड असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे 110 क्रमांकाचा की भाषा शिकवत असताना शिक्षिका विज्ञान आणि समाजशास्त्रातील उदाहरणे देते तर असे करण्याला काय म्हणता येईल? विज्ञान आणि भाषा शिक्षण, भाषेचे अभ्यासक्रमापलीकडे शिक्षण, TPR पद्धती की CLT पद्धती? तर पहा, भाषा शिकवत असताना शिक्षिका काय करते? विज्ञान आणि समाजशास्त्रातील काही उदाहरणे देते. तर पहा, ज्यावेळेस अशा प्रकारे विज्ञान किंवा समाजशास्त्रातील किंवा इतर विषयातील उदाहरणे दिली जातात तेव्हा ते पहा भाषेचं म्हणजे भाषेच्या पुस्तकामध्ये ते शिक्षण राहत नाही, तर त्या भाषे किंवा भाषेच्या अभ्यासक्रमातीलच ते शिक्षण राहत नाही, तर भाषेचे अभ्यासक्रमापलीकडचं ते शिक्षण ठरतं. म्हणजे या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक 2 याचं असं उत्तर येणार आहे. प्रश्न पहा पुढचा आहे, भाषा शिक्षणातील ज्ञानात्मक दृष्टिकोन पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवरती भर देतो? तर पहा, भाषा शिक्षणातील ज्ञानात्मक दृष्टिकोन. चुकणे हा भाषा अध्ययन प्रक्रियेचाच भाग आहे. एखाद्या गोष्टीची सवय लावणे यातून भाषा अध्ययनात मदत होते. संवादांना पाठ करणे आणि त्यांचे पुनरुच्चारण करणे यावर शिक्षकांनी भर दिला पाहिजे की चुकांना शक्यतो लवकर सुधारून घेतल्या पाहिजेत, नाहीतर त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर घर करतात. तर भाषा शिक्षणातील जो काही ज्ञानात्मक दृष्टिकोन असतो तर तो या ठिकाणी खालीलपैकी चुकणे हा भाषा अध्ययन प्रक्रियेचा एक भाग आहे. म्हणजे भाषा शिकत असताना विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात चुका होणार आहेत हे नैसर्गिक आहे. म्हणजे चुकणे हा भाषा अध्ययन प्रक्रियेचा एक भाग आहे. तर या गोष्टीवरती ज्ञानात्मक दृष्टिकोन सर्वात जास्त भर देतो. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक नसल्यामुळे तिच्या पाहणीसाठी शिक्षक एक चाचणी तयार करतात तर ते पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचा आधार घेतात? कौशल्य चाचणी, उपचारात्मक चाचणी, कामगिरीची चाचणी की समग्र चाचणी? तर पहा, सुरुवातीला एक चाचणी घेतली गेली आणि त्या चाचणीमधून विद्यार्थ्यांची जी काही कामगिरी आहे ती समाधानकारक नाही असं शिक्षकांना समजलं आणि त्याच्यामुळं ती कामगिरी समाधानकारक का नाही हे पाहण्यासाठी शिक्षक एक चाचणी तयार करतात आणि त्या चाचणीद्वारे विद्यार्थ्यांची ती चाचणी सोडवून घेतात. तर ते पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचा आधार घेत आहे किंवा यासाठी आपण कोणत्या पद्धतीचा आधार घेऊ? तर जेव्हा आपण विद्यार्थ्यांची अशा प्रकारे असमाधानकारक कामगिरी चाचणीने तपासतो तर तेव्हा त्या चाचणीचा आधार हा उपचारात्मक चाचणीचा असतो. कारण पहा, विद्यार्थ्यांना नेमकं काय समजलं नाही, त्यांची कामगिरी कशामुळे व्यवस्थित नाही, चांगली नाही, तर हे त्या ठिकाणी पण शोधून काढलं जातं. म्हणजे या ठिकाणी उपचारात्मक चाचणी त्या ठिकाणी घेतली जाते. उपचारात्मक चाचणीतून शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या असमाधानकारक कामगिरी करण्यापाठीमागची कारणे समजू शकतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती उपचारात्मक अध्ययन केलं जातं किंवा अध्यापन केलं जातं. म्हणजे या ठिकाणी जी काही चाचणी घेतली जाणार आहे विद्यार्थ्यांच्या असमाधानकारक कामगिरी तपासण्यासाठी तर तेव्हा उपचारात्मक चाचणी या पद्धतीचा आधार घेतला जातो. प्रश्न पुढचा आहे पहा, 6व्या इयत्तेची भाषा शिक्षिका विद्यार्थ्यांच्या भाषाविषयक उत्तरपुस्तिका तपासते. विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे तिच्या लक्षात येतं, त्यामुळे विद्यार्थ्यांची कामगिरी तपासण्यासाठी ती दुसरी चाचणी तयार करते आणि परीक्षा घेते. तर अशा चाचणीला काय म्हणता येते? तर पहा, पाठीमागे आपण जो प्रश्न पाहिला त्यासारखाच हा प्रश्न आहे. संस्कारक्षम चाचणी, समग्र चाचणी, उपचारात्मक चाचणी, एकत्रित चाचणी.
तर पहा इथे सुद्धा पहा काय झालेलं आहे, इयत्ता 6वी इयत्तेची भाषा शिक्षिका काय करत आहे, विद्यार्थ्यांच्या भाषाविषयक उत्तर पुस्तिका तपासते आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की विद्यार्थ्यांची जी कामगिरी आहे ती समाधानकारक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक का नाही हे तपासण्यासाठी ती एक दुसरी चाचणी तयार करते आणि परीक्षा घेते. तर पहा अशी जी काय चाचणी असते, जी काय असमाधानकारक कामगिरी तपासायची असते, तर त्याला उपचारात्मक चाचणी डायग्नोस्टिक टेस्ट असं म्हटलं जातं. याच्याद्वारे विद्यार्थ्यांची कामगिरी काही व्यवस्थित होत नाही किंवा समाधानकारक होत नाही हे तपासलं जाईल, शोधून काढलं जाईल आणि त्याच्यानंतर उपचारात्मक अध्यापन केलं जाईल. पहा पाठीमागच्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, भाषा शिक्षिका वर्गात शिकवल्यानंतर आपल्या नोंदवहीत भाषेशी संबंधित खेळ मुलांना खूप आवडला आणि त्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला, मात्र तिसऱ्या फळीतील मुलांना अपेक्षित गोष्टी साध्य करण्यात अडचणी आली. तर नोंदवहीतील तिची नोंद म्हणजे खालीलपैकी काय? तर पहा भाषेची शिक्षिका वर्गात शिकवल्यानंतर आपल्या नोंदवहीमध्ये या ठिकाणी ही एक नोंद करत आहे. तर नोंद अशा प्रकारची आहे की भाषेशी संबंधित खेळ मुलांना खूप आवडला आणि त्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे, मात्र तिसऱ्या फळीतील मुलांना अपेक्षित गोष्टी साध्य करण्यात अडचणी आल्या. तर ही जी काही नोंद असते तर ती नोंद म्हणजे या ठिकाणी विमर्शी विचार होय, रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग. विद्यार्थ्यांकडून जे घडलं तर जे वर्तन झालं तर त्याचं रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग या ठिकाणी विमर्शी विचार करून मॅडमनी किंवा त्या शिक्षकांनी ही जी काही नोंद आहे तर ती या नोंदवहीमध्ये करून घेतलेली आहे. तर याला विमर्शी विचार असं या ठिकाणी म्हणायचं. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे पहा, एक प्रभावी भाषा शिक्षक खालीलपैकी काय करतील? पाठ्यपुस्तकातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांकडून ते पाठ करून घेतील, पाठ्यपुस्तकाचा तर वापर करतीलच, शिवाय त्या पलीकडच्या गोष्टींचाही विचार करतील, पाठ्यपुस्तकाच्या आधारित प्रश्नपत्रिका तयार करतील, पाठ्यपुस्तकापलीकडचा विचारही करणार नाही. तर पहा एक प्रभावी भाषा शिक्षक म्हणून तुम्ही खालीलपैकी कोणती गोष्ट कराल? तर पहा अशा प्रकारे आपण एक स्वतः शिक्षक आहोत आणि एक पॉझिटिव्ह त्या प्रश्नाकडे पाहूनच आपण त्याचं उत्तर जर दिलं तर तुम्हाला 100% या प्रश्नाचं उत्तर येईल. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पहा कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर एक अप्रभावी भाषा शिक्षक म्हणून आपण या ठिकाणी पाठ्यपुस्तकातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांकडून पाठ करून घेणार नाही, हे उत्तर येणार नाही. पाठ्यपुस्तकाच्या आधारित प्रश्नपत्रिका तयार करतील. म्हणजे पहा आता ठिकाणी भाषा विषयाची प्रश्नपत्रिका तयार करत असताना आपण पाठ्यपुस्तकाच्या आधारेच ती प्रश्नपत्रिका तयार करू, परंतु पहा त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला इतरही गोष्टी काही कराव्या लागतील. म्हणजे ठिकाणी या प्रश्नाचे हे उत्तर अगदी बरोबर येणार नाही किंवा 100% बरोबर येणार नाही. थोडं बरोबर आहे परंतु सगळंच बरोबर नाही. पाठ्यपुस्तकापलीकडचा विचारही करणार नाही. तर पहा हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. तर जर दुसरा पर्याय तुम्ही विचार केला की पाठ्यपुस्तकाचा तर वापर करतीलच, म्हणजे पाठ्यपुस्तकाचा वापर करावा लागणारच आहे, परंतु त्याशिवाय त्या अभ्यासक्रमापलीकडचा किंवा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे. जसं की पहा बाल साहित्य असेल, म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या काही गोष्टी वगैरे आवडतात त्याच्यामधून सुद्धा आपण विद्यार्थ्यांना अध्यापन करायचं आहे. त्यातील काही गोष्टी विद्यार्थ्यांना सांगायच्या आहेत. म्हणजे पहा पाठ्यपुस्तकापलीकडच्या सुद्धा काही गोष्टी आपल्याला सांगणं त्या ठिकाणी एक भाषा शिक्षक म्हणून महत्त्वाचं असणार आहे. तरच ते विद्यार्थ्यांना भाषेमधील ज्या काही कौशल्य आहेत ते चांगल्या प्रकारे आत्मसात होणार आहेत. म्हणून या ठिकाणी एक प्रभावी भाषा शिक्षक म्हणून पाठ्यपुस्तकाचा तर आपल्याला वापर करावाच लागेल, परंतु त्याशिवाय पलीकडच्या गोष्टींचाही विचार करावा लागेल. म्हणून पहा पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे पहा, भाषा अध्ययनात पुढीलपैकी कोणती बाब ही सर्वात महत्त्वाची ठरते? पाठ्यपुस्तक, पूरक वाचन, बालसाहित्य, कृती, पत्रक. तर पहा भाषा अध्ययनामध्ये खालीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची ठरते? तर पहा भाषा अध्ययनामध्ये सर्वात महत्त्वाची जी बाब आहे तर ती बालसाहित्य तर ही ठरते. कारण बालसाहित्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आवडीच्या गोष्टी असतात किंवा इतर साहित्य असतं, चित्र असतात. त्याच्यामुळे पण विद्यार्थ्यांना ते बालसाहित्य आवडतं आणि एखाद्या गोष्टीमध्ये जर विद्यार्थ्यांची रुची निर्माण झाली, आवड निर्माण झाली तर त्याच्यामधील जे अध्ययन आहे ते विद्यार्थ्यांचं लवकर होतं, ग्रहणक्षमता विद्यार्थ्यांची त्या बाबतीत वाढते. म्हणजेच या ठिकाणी भाषा अध्ययनामध्ये विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सर्वात महत्त्वाची बाब असते तर ती बालसाहित्य ही असते.
प्रश्न पहा पुढचा आहे, पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वेग मिळू शकेल? तर पाहता खालीलपैकी कोणता असा उपक्रम आहे की त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वेग मिळणार आहे? परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, आपल्या अनुभवांच्या आधारे मुक्तपणे लेखन करण्यास संधी देणे, विद्यार्थ्यांना मूल्य आधारित कथा लिहिण्या वाचण्यास सांगणे की विद्यार्थ्यांना अभ्यासात आवड निर्माण करण्यास सांगणे. तर पाहता विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वेग मिळेल अशी किंवा असा उपक्रम या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला जर वाव मिळवून द्यायचा असेल किंवा त्याचा विकास करायचा असेल तर पहा विद्यार्थ्यांना आपल्या अनुभवांच्या आधारेच मुक्तपणे पहा या ठिकाणी मुक्तपणे म्हणजे त्यांना जसं पाहिजे तसं लेखन करण्याची जर संधी दिली तर विद्यार्थी नक्कीच त्यांना ज्या काही गोष्टी येतील त्या मुक्तपणे त्या ठिकाणी पहा लिहितील आणि एकदा लिहिल्या तर त्याच्यामधील काही आपण उणिवा त्यांना दाखवून देऊ किंवा असं लिहिलं पाहिजे तसं लिहिलं पाहिजे असं या ठिकाणी आपण त्यांना सांगू. परंतु पहा विद्यार्थी त्याप्रमाणे पहा लिहितील आणि निश्चितच त्यांना पहा या ठिकाणी जो काही सृजनशीलता आहे तर त्याला वेग मिळण्यासाठी पहा मदत होणार आहे. म्हणजे या ठिकाणी खालीलपैकी आपल्या अनुभवांच्या आधारे मुक्तपणे लेखन करण्याची जर संधी दिली तर या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वेग मिळू शकेल. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न पहा पुढचा आहे, भाषेत माइंड मॅपिंग म्हणजे काय? तर पहा भाषेतील माइंड मॅपिंग म्हणजे खालीलपैकी काय? मेंदूचे चित्र रेखाटणे, कथा कवितेच्या आशयावर आधारित चित्र रेखाटणे, विद्यार्थ्यांना साहसिक उपक्रमाचा आराखडा तयार करून सादर करावयास सांगणे, विद्यार्थ्यांना नवीन कल्पना साकार करण्यास आणि सहसंबंध जुळवण्यास सांगणे. तर पहा माइंड मॅपिंग म्हणजे खालीलपैकी काय? भाषेचं माइंड मॅपिंग. तर पहा यापैकी भाषेचं जे माइंड मॅपिंग आहे तर ते म्हणजे पहा विद्यार्थ्यांना नवीन कल्पना साकार करण्यास सांगायच्या आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना नवीन ज्या काही कल्पना आहेत त्या कल्पना त्यांना ज्या असतील ज्या त्यांच्या डोक्यामध्ये किंवा मनामध्ये येतील त्या कल्पना प्रत्यक्षात साकार करण्यास सांगायचं आहे आणि ते सहसंबंध जुळवण्यास सांगायचं आहे. त्यांचे जे काही सहसंबंध आहे ते जुळवण्यास त्यांना सांगायचं आहे. तर याला या ठिकाणी भाषेतील माइंड मॅपिंग असं म्हणायचं. पर्याय क्रमांक पहा 4 हे उत्तर येणार आहे. म्हणजे या ठिकाणी पहा जर समजा घर हा शब्द आहे समजा तर या ठिकाणी पहा घराशी संबंधित एखादी जी काही कल्पना असेल ती विद्यार्थ्यांना साकार करायला लावायची आहे. समजा घर शब्द झाला तर घराची संबंधित जे काही शब्द असले समजा दरवाजा आला, त्याच्यानंतर पहा त्याच्यामध्ये पहा खोल्या आल्या किंवा रूम आल्या, पुढे पहा बाग आली, त्याच्यानंतर पहा घरातील फरशी आली, घरातील पहा माणसे आले. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी त्यांच्या संबंधित असतील त्यांचा सहसंबंध पहा जुळवायला सांगायचा आहे. एखादी अशी कल्पना पहा विद्यार्थ्यांना साकार करायला सांगायची आणि त्यांचा सहसंबंध जुळवायला सांगायचं. यालाच पहा भाषेतील माइंड मॅपिंग असं म्हणायचं. आणि विद्यार्थी याच्यावरून पहा वाक्य तयार करतील. जसं की पहा घराच्या समोर बाग आहे, घराला 2 दरवाजे आहेत, 3 दरवाजे आहेत. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना माइंड मॅपिंगच्या सहाय्याने आपल्याला वाक्य लिहायला शिकवता येतात किंवा वाचायला शिकवता येतात. तर याला पहा भाषेतील माइंड मॅपिंग असं म्हणायचं. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे, लेखन कौशल्याचा विकास करण्यात पुढीलपैकी कोणती बाब ही सर्वात महत्त्वपूर्ण ठरते? लेखन कौशल्याचा विकास करायचा आहे तर त्यासाठी खालीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची असेल? चांगल्या अक्षरात लेखन करणे, योग्य वर्णक्रम, निर्दिष्ट विषयावर दिलेल्या सूचनांच्या आधारे लेखन की स्वतःचा दृष्टिकोन, विचार आणि अनुभव लेखनात उतरवणे. तर प्रश्न असा आहे की बा लेखन कौशल्याचा विकास करायचा आहे त्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब खालीलपैकी कोणती असेल? तर पहा लेखन कौशल्याचा विकास करण्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब असते तर ती म्हणजे पहा विद्यार्थ्यांना स्वतःचा दृष्टिकोन, त्याच्यानंतर त्यांचे विचार आणि अनुभव हे लेखनात उतरवता आले पाहिजे. ज्यावेळेस विद्यार्थी स्वतःचा दृष्टिकोन, विचार आणि अनुभव ते लेखनामध्ये उतरवतील त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याचा 100% विकास होणार आहे. त्या ठिकाणी विद्यार्थी कॉपी करणार नाहीत किंवा त्या ठिकाणी पहा दुसऱ्यांची जी काही नकल आहे ती करणार नाही. ते स्वतःचे विचार त्या ठिकाणी स्वतःचा दृष्टिकोन, स्वतःचे विचार आणि स्वतःचे अनुभव त्या लेखनामध्ये उतरवतील आणि याच्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी लेखन कौशल्याचा विकास होणार आहे. त्याच्यामुळे ही बाब सर्वात महत्त्वाची ठरते. पर्याय क्रमांक 4.
त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आणि शेवटचा आहे, विरंगुळा मिळण्यासाठी आणि सामान्य वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी खास विद्यार्थ्यांसाठीच्या पाठात काय अनिश्चित असते? अनिश्चित म्हणजे अपेक्षित असते. पर्याय क्रमांक 1 सखोल वाचन, व्यापक वाचन, पूर्व वाचन की पश्चात वाचन. तर पहा प्रश्न समजून घ्यायचा आहे, विरंगुळा मिळवण्यासाठी, विरंगुळा म्हणजे पहा मनोरंजनासाठी आणि सामान्य वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी खास विद्यार्थ्यांसाठीच्या पाठात, म्हणजे खास विद्यार्थ्यांसाठी जे काही पाठ तयार केले जातात त्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे, खालीलपैकी काय अपेक्षित आहे ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना मनोरंजन होईल, विद्यार्थ्यांचं विरंगुळा विद्यार्थ्यांना मिळेल आणि त्यांचं सामान्य वाचन कौशल्य वाढीस लागेल. तर पहा यासाठी जे काही विद्यार्थ्यांचे खास पाठ तयार केले जातात तर त्या पाठामधील व्यापक वाचन तर अपेक्षित आहे. व्यापक वाचन जर केलं तर त्याच्यामुळे पहा विद्यार्थ्यांना विरंगुळा मिळेल, आनंद मिळेल, मनोरंजन होईल आणि सामान्य वाचन कौशल्य विकसित होण्यास मदत होईल. म्हणून पर्याय क्रमांक 2 तर ही गोष्ट व्यापक वाचन अपेक्षित आहे. तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी आपण 7 जुलै 2019च्या पेपर 2 मधील भाषा 1 मराठी या विषयामधील अध्यापनशास्त्र यावर आधारित आलेले 15 प्रश्न स्पष्टीकरणासह पाहिलेले आहे. तर पहा अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला 31 जानेवारी 2021 रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जातील. तर पहा या आधीचे जर तुम्ही व्हिडिओज पाहिले नसतील तर ते सर्व व्हिडिओज तुम्हाला या आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर पुढे येणारी बेल आयकॉन प्रेस करा, त्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्यामुळे आपले जे काही व्हिडिओज असतात त्याचे लिंक तुम्हाला त्या चॅनलवरती मिळेल आणि या संदर्भात जी काही PDF आहे ही PDF तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होईल. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः उतारा वाचून किंवा हे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळतील, पाहायला मिळतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून, तोपर्यंत धन्यवाद.